आफ्रिका खंडातील युगांडा देश सध्या एका अत्यंत भीषण मानवी संकटाचा सामना करत आहे. हवामान बदल, सततचा दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे या देशातील अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून परिस्थिती इतकी भयावह आहे की पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुलांना जिवंत मुंगळे खाऊन जगण्याची वेळ आली आहे. युगांडाच्या ईशान्येकडील कारामोजासारख्या दुर्गम भागात उपासमारीने उच्चांक गाठला आहे. या भागात पावसाअभावी शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून पशुधनही नष्ट झाले आहे. अन्नाचा एक कणही मिळत नसल्याने येथील कुपोषित मुले झाडांवरचे लाल पांढरे मुंगळे आणि कीटक पकडून खात असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. हे मुंगळे खाल्ल्यामुळे अनेक मुलांना पोटाचे विकार आणि संसर्ग होत आहेत. परंतु मरण्यापेक्षा काहीतरी खाल्लेले बरे या विवंचनेत येथील कुटुंबे आहेत. स्थानिक संस्थांच्या अहवालानुसार हजारो मुले तीव्र कुपोषणाने ग्रस्त आहेत. अनेक मातांना आपल्या मुलांना दिवसातून एकदाही जेवण देणे शक्य होत नाही. जागतिक स्तरावर मदतीचा ओघ सुरू असला तरी तो अपुरा पडत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय अन्नधान्य पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि वाढलेल्या किमतीमुळे युगांडासारख्या गरीब देशांना मदतीची सर्वाधिक प्रतीक्षा आहे. मानवतावादी संघटनांनी इशारा दिला आहे की जर वेळीच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर उपासमारीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा प्रचंड वाढू शकतो. जगाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.